आज अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची पत्रकार परिषद सकाळी 11 वाजता सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार। महाराष्ट्र विधानसभेवर धडक देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सीमा प्रश्नावरती जनजागृती करणार। न्यायालयीन कोठडीतील सोमनाथ सूर्यवंशीचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू, शवविच्छेदन अहवालामध्ये बाब समोर। पोस्टमॉर्टम अहवालामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या इंजुरीमुळे पोलीस अधीक्षक आणि निरीक्षकावर अजूनही कारवाई का नाही, जितेंद्र आव्हाडांचा परभणी प्रकरणावर सवाल। सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचं त्याच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आलं। त्यांच्यासाठी आम्ही न्यायाची लढाई लढणार, प्रकाश आंबेडकरांची एक्सपोज। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची चौकशी सीआयडी किंवा एसआयटी मार्फत झाली पाहिजे, तसंच त्याच्या कुटुंबियांना सरकारनं मदत करावी, वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांची मागणी। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर अंत्यसंस्कार, सोमनाथ यांच्या कुटुंबियांसह प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते। परभणी घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये बंद, शहरामध्ये 2 ठिकाणी आंदोलनं। या प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांची चौकशी करावी, आंदोलकांची निवेदनाद्वारे मागणी। आपल्या भावाची हत्या जातीवादातून झालेली नाही, सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाचं मोठं विधान। राजकारणी लोकांनी संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात जातीचा मुद्दा आणू नये, धनंजय देशमुख यांचं वक्तव्य। धुळ्यामध्ये सकल मराठा समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी आंदोलकांची घोषणाबाजी। साईबाबांच्या मूर्तीचं 3D स्कॅनिंग होणार असल्यानं 20 डिसेंबरला साईबाबांचं मंदिर 3 तास बंद राहणार। मूर्तीची झीज होत असल्यानं आणि भविष्यात आकार बदलून सुंदरता कमी होण्याची शक्यता असल्यानं साई संस्थानचा निर्णय। नंदुरबारमधील सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलला सुरुवात। फेस्टिवलमध्ये आतापर्यंत 2400 घोडे दाखल, तर 50,000 पासून 5 कोटीपर्यंतचे घोडे दाखल होण्याचा अंदाज। विजय दिनानिमित्त कराडमध्ये शस्त्रास्त्र प्रदर्शन, कर्नल संभाजीराव पाटलांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन। सद्गुरू घाडगे महाराज महाविद्यालयाच्या मैदानावर शस्त्रास्त्र पाहण्यासाठी गर्दी। रायगडमधील रोहा रेल्वे स्थानकात आता लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना व्यावसायिक थांबा। खासदार सुनील तटकर यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले। एसटीला नोव्हेंबरमध्ये 941 कोटींचं विक्रमी उत्पन्न, प्रतिदिन सरासरी 60 लाख प्रवाशांचा एसटीतून प्रवास। बेस्टचं खासगीकरण थांबवा या मागणीसाठी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्याकडून आंदोलन। बेस्टच्या विविध मागण्या आणि समस्यांबाबत भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिलं। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी कामगार पक्षाचं चक्काजाम आंदोलन। महामार्ग सांगली जिल्ह्यातून रद्द करण्याची मागणी। आमदार रोहित पाटील यांनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।